तुम्ही पण विचार करत असाल की रक्षाबंधनसाठी कोणती मिठाई बनवायची, तर मस्त असे लाडू बनवू आपण. तर ते कशाचे, तर चला 1 लिटर आहे ना मी फुल क्रीम दूध घेतलं आहे. हे दूध आहे ना आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे. तर आता मी गॅस पेटवून गॅसवर दूध तापवून घेते. सुरुवातीला आहे ना दूध चांगलं उकळी येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे. तर दूध ताजं आहे त्यामुळं वरती फेस आलेला आहे. तर दूध आहे ना चांगलं तापवून घेते मी आणि एकदम स्वस्तात मस्त अशी मिठाई बनवू आपण घरच्या घरी. तर चला दूध पण छान असं तापलं आहे. 2-3 मिनटं चांगली उकळी आली आहे दुधाला पण. तर आता आपण आहे ना हे दूध फाडून घेऊ. तर आपल्याला ह्या दुधाचं आहे ना पनीर बनवायचं आहे. त्यासाठी ना आपण दूध तापून घेतलं आहे अगोदर. तर यामध्ये ना तुम्ही लिंबाचा रस किंवा विनेगर टाकलं ना तरी चालेल. मी ना विनेगर होतं माझ्याकडं त्यामुळे मी 2 चमचे विनेगर घेतलं आता आणि 2 चमचे पाणी घेतलं. ते गरम दुधामध्ये टाकते आणि गॅस चालूच आहे. चालू गॅसमध्येच आपल्याला आहे ना दूध फाडायचं आहे. तुम्ही जर लिंबाचा रस टाकत असाल तर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर गरम दुधामध्ये ना लिंबाचा रस टाकायचा. त्यानंतर दूध चांगलं फाटलं जातं. तर बघा मस्त असं दूध आहे ना फाटलं आहे आपलं. तरी 2-3 मिनटं आहे ना चांगलं उकळू देऊ. फेस काय गेलाच नाही आहे, फेस पण जाईल तोपर्यंत. तर बघा मस्त असं दूध फाटलं आहे आपलंवालं. तर आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर आहे ना हे दूध सर्व गाळून घेऊ. एक चाळणी घेतली मी. चाळणीवरती ना कॉटनचा कपडा घेतला आहे, खाली पातेलं घेतलं आहे आणि आता यावरती ना सर्व हे दूध आहे ना गाळून घेते पनीर. तर हे सर्व पनीर काढून घेतलं आहे मी आता. 1 लिटर दुधाचं भरपूर असं पनीर झालं. गाईचं जर असलं ना तर कमी होतं, म्हशीचं जर असलं ना तर जास्त होतं. तर थोडं गार पाणी टाकलं आहे. 2-3 वेळेस आहे ना गार पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा आहे ना विनेगरचा लिंबाचा वास आहे ना हा निघून जातो. तर बघा आता आहे ना हे आपण सेट होण्यासाठी ठेवू पनीर. तर आता मी इथं सेट होण्यासाठी ठेवलं आहे. तर वर डिश ठेवली आणि डिशवरती ना खलबत्ता ठेवते. थोडीशी जड वस्तू म्हणजे ना चांगलं सेट होतं. तोपर्यंत आहे ना इकडं आपण परत अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी कढईमध्ये. आता हे दूध आहे ना पूर्ण आटेपर्यंत आहे ना आपल्याला गॅसवरच ठेवायचं आहे, सॉरी. तर आता हे दूध आहे ना आटून घ्यायचं आहे. दुधाला चांगली उकळी आली आहे आणि बघा दूध पण आटत आलं आहे. कमीत कमी आपल्याला ह्या रेसिपीला आहे ना 1 तास लागतो. तर दूध आटलं आहे. दुधामध्ये साखर टाकली मी आणि पनीर पण आपलं ना सेट झालं आहे. तर पनीर आहे ना अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे. बघा दूध पण चांगलं आटून झालं आहे. तर ह्या आटेल दुधामध्ये ना आपल्याला पनीर टाकायचं आहे. तर पनीर टाकून आहे ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आहे ना पावसाचा आवाज येत असेल थोडासा व्हिडिओमध्ये. आता हे सगळं एका ताटामध्ये ना काढून घेतलं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आणि इथं काय झालं माझ्याकडून आहे ना व्हिडिओ बंद राहून गेला. मला वाटलं शूटच होतं आहे का. हे ना मी मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलं आहे. मिक्सरला आहे ना फिरवून घ्यायचं थोडंसं म्हणजे ना प्लेन होतं ते. आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त असे छोटे छोटे ना लाडू बांधायचे. काही अवघड नाही आहे एवढी रेसिपी, फक्त वेळ जास्त लागतो आहे. तर बघा अशा पद्धतीने ना दाणेदार आपले पनीरचे लाडू तयार होतात. एवढ्या महागाच्या मिठाई आणण्यापेक्षा आपल्या घरातली आणि मस्त स्वादिष्ट मिठाई तयार होती. तर बघा एवढे लाडू झाले 1 लिटर पनीरचे. तर यामध्ये लाडू आहे ना आता मी तुम्हाला फोडून दाखवते आणि ही रेसिपी ना तुम्ही नक्की रक्षाबंधनला करून बघा. कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.